जब शाहजहां की फौजें अपने साथ में थी और हम मिल के भातवड़ी में उनके सामने खड़े हो गए थे जंग करने के लिए, तो हम दोनों सेना 60,000 हमारी तरकीब थी और उनके पास सिर्फ 30,000 40,000 लोग थे। फिर भी वो जंग बहुत ही आसान तरीके से उन्होंने हमको हराया था। ये सब आप ख्याल में रखिए। हमारा तो कहना है, आप मानेंगे अच्छी तरह से, तो आज वो कोई भी पातशाही में आज के दिन, आज ये जो बीड़े उठाए आपने, आज के दिन वो किसी का भी नौकर नहीं है, किसी भी मनसबदारी उसके साथ नहीं है। वो अकेला है, वो सोच में डूब रहा है कि मैं कहां जा सकता हूं। निजाम शाही पूरी तरह से छोड़ के वो आया है। वो चाहता तो आज भी वो मुगलों को मिल सकता था, शाहजहां को। आज भी अगर आप हुक्म करते तो आपको भी वो मिल सकता है। मेरी तो ये ख्वाहिश है और दरख्वास्त है आपसे कि ऐसे हर हुन्नर आदमी जो है, पराक्रमी है, ऐसे आदमी को, जिसकी फिरंग को कभी जंग लगता नहीं, जिसकी फिरंग कभी दिखती नहीं, इतने जोरों से घूमती है। फिरंग म्हणजे तलवार, फिरंग हा फारसी शब्द आहे मित्रांनो। अशा माणसाला तुम्ही मानाने बोलवा, त्याला आपल्या दरबाराचा सरदार बनवा आणि आपण सगळे त्यांचं स्वागत करू। काय असतं मित्रांनो, एखाद्या शहाण्याने, एखाद्या विद्वानाने, एखाद्या चांगल्या माणसाने हृदयाच्या, अंतःकरणाच्या, आणि एखाद्या डोक्यावरचे केस पांढरे झालेले असले याचा अर्थ तो कमकुवत असतो असं नाही। त्या काळात पांढरे केस झालेले लोक लढाईवर जायचे, लढायचे उत्तमरित्या, कारण असतो अनुभव। आज मोठ्या जबाबदारीने मी इथे विधान करतोय मित्रांनो। माझ्या जगात दोनच गोष्टी विकत घेतल्या जाऊ नाही शकत। तुमच्या मनात प्रश्न आला असेल ना, अरे काय सांगून राहिले महाराज, कोणत्या दोन गोष्टी आहेत? हो, सगळं विकत घेतल्या जाऊ शकतं नाही। आमचं जर ऐकाल, मन लावून ऐका, पहिल्यांदा विकत घेतली जाऊ शकत नाही ती आई। आई तुम्हाला कधी मिळत नाही पुन्हा। आईचं प्रेम, आईचा जिव्हाळा कोणी देऊ शकत नाही। शास्त्रकारांनी ज्या म्हणी त्या काळी लिहिल्या त्या कधी कधी अर्धसत्य असतं। माय मरो पण मावशी जगो, अशा किती मावश्या दाखवा मला की ज्यांनी आपल्या बाच्यांचं केलेलं आहे आईच्या प्रेमाने। त्याला नुसतं पोटभर खाऊ घालणं म्हणजे प्रेम नाही, तो जिव्हाळा नाही। ही पहिली गोष्ट, आई विकत घेतल्या जाऊ शकत नाही। आणि दुसरी गोष्ट, माझ्या मित्रांनो, रसिकांनो ऐका, अनुभव कधीही कितीही पैशांनी विकल्या घेऊ शकत नाही, विकल्या जाऊ शकत नाही, कोणी विकत घेऊ शकत नाही। ही काळ्या दगडावरची रेघ आहे बघा। अनुभव म्हटल्यावर आताची पिढी काय म्हणता तुम्ही? अनुभव म्हणजे इंग्लिश मध्ये सांगितलं की आजकालच्या पिढीला पटकन समजतं, एक्सपिरियन्स कॅनॉट बी परचेस्ड। तो वेळ जो असतो तोच तुम्हाला ते ज्ञान देतो। त्या त्या अनुभवातनं तुम्ही शिकत जाता। आणि हा जो रणदुल्ला खान होता, यांनी अनेक लढाया मालोजी राजांबरोबर
खेळलेल्या होत्या. त्यांना माहित होतं पराक्रम काय असतो, म्हणून त्यांनी बेगमेला अत्यंत मनापासून अंतःकरणापासून पटवण्याचा प्रयत्न केला की हे तुम्ही करू नका असं. शासक जेव्हा खूप हट्टी असतो आणि शासकाला वाटत असतं की शासकीय नियम शासकीय अंदाज मी माझ्या अंदाजाप्रमाणे पोचवेन आणि माझा दबदबा कायम राहील, याच्यात कधी कधी ते चुकतात. आणि मित्रांनो, ती आदिलशाहची जी आई होती बेगम, ती पण चुकली. आणि तिने रणदुल्ला खानला सांगितलं की हमने पूछा था आपको, हमें सुलह करने की सलाह दे रहे हैं, वो भी बगावतखार शाहजी से जो निजामशाही छोड़ के आ गया, अभी उसके पास कुछ नहीं, वो कमजोर है और यही वक्त है उसको सबक सिखाने का. आणि तिने दरबार बरखास्त केला. दरबाराची बरखास्ती असते तो ज्यानी ज्यानी तो विडा उचलला असतो त्यांनी तो खायचा असतो. आणि हे दरबारी दोघे रायाराव आणि मुरार जगदेव, पंडित मुरार जगदेव. मुरार म्हणजे मुरारीचा अपभ्रंश झाला आहे मित्रांनो. मुरारी म्हणजे श्रीकृष्ण, श्रीकृष्णाचं नाव आहे मुरारी. याही माणसाचं नाव मुरारी आई बापांनी ठेवलं. त्यांनी काय सार्थक केलं का त्या नावाचं? अत्याचार करत राहिला तो आदिलशहाच्या हुकमानुसार. आणि झालं, ठरलं की 3 दिवसाच्या आत मुलूक मारायला निघायचं. मित्रांनो, सांगायला वाईट वाटतं, शहाजीराजे त्यावेळी दुसरीकडे फौज मिळवण्यात, आपला स्वतःचा मुल्क सुरक्षित राखण्यात, काही लोकांची मदत घेण्याकरता इकडे तिकडे विचारपूस करावी लागते, संतांना भेटावं लागतं, संतांचीही मदत घ्यावी लागते, त्यांचे विचारही तुम्हाला मार्गी लावावे लागतात. अशा कार्यात गुंतले होते पुणे सोडून, पुणे परगणा सोडून. आणि त्यांनी एक हुकमाचा, ज्याला आपण प्यादेमात म्हणून, तो विचार त्यांच्या मनात आला. आणि त्यांनी त्यावेळी बुराणपूरला जाऊन तिथे दर्या खान म्हणून जो होता त्याला एक हे लिहिलं पत्र की बाबा रे, शहाजहानला सांग की मी रिकामा आहे, माझा तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे, तुमच्या सेवेप्रमाणे, आणि मला बादशाह जाणतात, माझा पराक्रम ऐकून आहेत अशी माझी खात्री आहे, तर बघ काही जमतं का. त्याच्याकरता ते बुऱ्हाणपूरला गेले होते. आणि त्याच वेळी या क्रूर माणसांनी, रायाराव आणि मुरार जगदेव यांनी संपूर्ण प्रजेला शहाजीराजांच्या अत्यंत निर्दयी पद्धतीने नागवलं, घरातनं ओढून काढलं, फटके मारले, त्यांचे वाडे, त्यांचे घर, त्यांचं वैर त्या प्रजेशी होतं का? आमचा प्रश्न आहे. त्यांचं वैर होतं शहाजीराजांशी. मग एवढी हिम्मत होती तर शहाजीराजांना एक ललकार द्यायची होती की आओ मैदानी जंग में लढो हमारे साथ. पण जी प्रजा, जी नागरिक असते, त्याही काळात जेवढे सगळे गावामधले जे काय लोक असायचे, त्या काळात प्रत्येक घरातल्या प्रत्येकाला तलवार चालवता यायची नाही. चालवता यायची, पण याचा अर्थ तो काही सैनिक होता असं नाही. त्या काळात परमनंट म्हणजे एकसारखे कम्प्लिटली पूर्णपणे सैनिक आहे असं नसायचं. बाकीच्या हंगामाच्या काळात शेती करायची आणि ज्या वेळेला दसरा दिवाळी येईल त्यावेळेला मोहिमेवर बाहेर पडायचं, ही प्रथा होती त्यावेळेला. दसऱ्याचं सोनं लुटलं की मग तलवारी घेऊन मोहिमे करायला निघायचं बादशाह आपल्या राजाच्या हुकमाप्रमाणे. तर त्या प्रजाजनांजवळ काही तेवढं कौशल्य नव्हतं तलवारीचं. आणि यांनी जवळपास 25,000 सैन्य सकट घेऊन
पूर्ण चाकण पासून तर सुपे, पुणे सगळे जेवढे लोकांचे घर होते ते जाळपोळ केली आणि घरदार पाडलेत त्यांचे. त्यांच्या महत्वाच्या ज्या वस्तू असायच्या त्या जमिनीत गाडलेल्या असायच्या. मी मागील माझ्या भागात सांगितलं होतं मर्यादा, एक श्लोक सांगितला होता, कदाचित आठवणार नाही तुम्हाला, की प्रत्येक गोष्टीची मर्यादा असते. तर त्या काळी काही बँका नव्हत्या हो, की आपल्या जवळची संपत्ती बँकेत नेऊन ठेवली, लॉकर द्या बा मला, आणि लॉकरमध्ये माझ्या घरचं जे काय असेल ते लॉकरमध्ये ठेवलं आणि ते सुरक्षित राहील याची खात्री असायची. तसं काही त्यावेळेला नव्हतं. त्यावेळेला सुरक्षित म्हणजे धनानी भूमी, म्हणजे धनाची मर्यादा भूमी होती. भूमीमध्ये गाडून ठेवायचे आपल्या घराच्या घरी, भिंतीत नाही तर भूमीमध्ये खड्डा खोदून सगळं जे काय आहे कमावलेलं आयुष्यभराचं ते लपवून ठेवायचे दरोडेखोरांपासून वाचण्यासाठी. तर या मुरार जगदेव जे होते ते या रायाराव पेक्षाही हरामखोर माणूस होता, पराक्रमी होता. त्यांनी आल्यावर खणत्या लावल्या. खणत्या लावणे म्हणजे जे खणकरी लोक असतात की जे खणू शकतात असे तुमच्या सैन्याबरोबर घेऊन जातात जेव्हा या सत्यानाश करायचा असतो तेव्हा. आणि असे 15-20 लोक त्यांच्या 2, 3, 4 चमू करून तिघं चौघं प्रत्येक घरात खोदतात. आणि साधारणतः त्यावेळी माहीत असायचं की साधारणतः धन कुठे लपवलं असेल, स्वयंपाकघरात असेल की मधल्या खोलीत असेल की अजून तळघरात असेल की गोणीमध्ये असेल की घराच्या पाठीमागे अंगणामध्ये धान्य साठवण्याकरता पेव असायचे मोठे मोठे, त्या पेवामध्ये लपवलं आहे का. अजूनही आपण जर खेड्यात गेला कधी, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, तुम्ही जर शेतकऱ्याचे मुलं असाल तर कधी खेड्यामध्ये जाऊन पहा कसे पेव असतात, कसं धान्य साठवून ठेवतात, कसं तिथे संपत्ती लपवून ठेवता येते. हे मित्रांनो बघा, त्यांनी आणली, खंट्या लावल्या, सगळं काय जे होतं सोनं नाणं सगळं त्यांचं नेलं. बरं इथपर्यंत ठीक आहे हो, सोनं नाणं नेलं ठीक आहे. त्याच्या पुढचं तुम्हाला सांगतो काय केलं त्यांनी. ज्या ज्या गावात गेले त्या गावाच्या सीमेवर आणि गावाच्या मध्यवर्ती चौकामध्ये त्या रायाराव आणि पंडित मुरार जगदेव, मी मुरारी म्हणणार नाही, मुरारच म्हणतो, जाऊ द्या, जो अपभ्रंश आहे तोच, मुरारी म्हणण्याच्या लायकीचा माणूसच नव्हता तो. त्यांनी प्रत्येक गावामध्ये वेशीवरती आणि मध्ये चौकात काय केलं असेल त्यांनी, अत्यंत वाईट. एक जंग लागलेली पहार तिथे खोवून ठेवली. त्या पहारीवर एक चिंध्यांची माळ, दुसरं फाटक्या वाहना त्या पहारेला लावून दिल्या, लटकवल्या. आपण हार जसा घालतो गळ्यात तसं. आणि तिसरं फुटकी कवडी, म्हणजे ज्या कवडीला मोल राहत नाही फोडल्यावर, अशा फुटक्या कवड्यांची माळ घातली. अत्यंत दुःखी अंतःकरणाने सांगतो माझ्या मित्रांनो, हे कवड्यांची माळ ही तर भोसल्यांची शानोशौकत होती. कवड्यांची माळ आणि सूर्यवंशाचे असल्यामुळे सूर्यवंशांचा ठसा असलेली सोन्याची माळ, हेच त्यांचं वैभव होतं. ती कवड्या सगळ्या फोडून अशा पहारीला लावून ठेवल्या. म्हणजे काय, आणि हे त्या काळी फुटक्या कवड्या फक्त तुम्हाला त्या काळच्या स्मशानांमध्ये आढळायच्या. तर त्याच्यातनं हे कृतीने त्यांनी सिद्ध केलं. तिथे काही बोर्ड लावले नाही, आता बोर्ड लावतात असे. आजकाल कॅन्डल मार्च असतो काही कुठे काही, तिथे त्यांनी
ते लावून ठेवलं आणि सगळ्या जनतेला दाखवलं की हे आता स्मशान झालंय. आणि याच्यावरती कहर म्हणून मुरार जगदेवांनी अजून काय केलं, अहो जो इंद्राचं जे वाहन होतं एका काळी एका राक्षसाला मारण्याकरता, ते म्हणजे वृषभ, त्या वाहनाने जमीन सुपीक करण्याकरता नांगरतात. या माणसाने मुरार जगदेवनी गाढवं आणले, तो गाढवं आणलेत. सगळे लोक पाहत होते, रडत होते. गाढवानी नांगर आणला आणि त्या नांगराने सगळी जमीन इस्कोट करून टाकली. असं त्या मुरार जगदेवनी केलं. वाताहत केली पूर्ण सगळ्या शहरांची, सगळ्या सुपगण्याची. सगळे वाडे वाताहत करून जाळून टाकले शहाजीराजांचे. आणि असं करून मोठ्या अभिमानाने बेगमेपाशी गेले आणि सांगितलं की हे आम्ही इतके बैल, जवळपास 100 ते 150 बैल ती संपत्ती न्यायला लागलेत अशी नोंद आहेत. नोंदींमध्ये फरक आहे. काही बकरी ज्या आहेत त्याच्यात 100 म्हणतात, काही म्हणतात. पण सगळ्या शहरांमधनं, सगळ्या गावांच्या ज्या संपत्त्या होत्या घराघरातल्या, त्या सगळ्या एकत्र केल्या या मुरार जगदेवनी आणि यांनी. आणि त्यांना जाऊन सांगितलं. त्या काळी फोटो नव्हते, कारण बेगमेने जर समजा विचारलं कि काय परसे आप बोल रहे उस पे मैं भरोसा करूं, तर यांनी तिला सांगितलं की तुझे हरकारे जे आहेत, हरकारे म्हणजे जे त्यावेळचे पोस्टमन होते की जे घोड्यावरून साधारणतः, किंवा घोडा जर नसेल त्यांच्याजवळ तर पायी पळत जायचे आणि जे काय पोचताय म्हणजे जे काय तुम्हाला पत्र दिलाय ते दुसऱ्या गावाच्या वेशीवर जाऊन नेऊन द्यायचं. तर त्या हरकाऱ्यांना पाठव आणि ते येऊन तुला सांगतील की आम्ही काय केलेलं आहे. त्यांनी ही बातमी दिल्यावर पुन्हा बेगमेने दरबार भरवला त्यांचा सत्कार करण्याकरता की यांनी शहाजीचा सगळा तोरा उतरवला अशी तिला वाटलं बेगमेला. आणि हरकरांनी येऊन त्या दरबाराच्या दिवशी सांगितलं की हो, मुरार जगदेव जे सांगतात ते खरं आहे. प्रत्येक गावातलं घर जमीनदोस्त केलाय. राजांचे जे महाल होते, शहाजी राजांचे जे वाडे होते, महाल होते, ते सगळे मुरार जगदेव आणि रायाराव यांनी जाळून टाकलेले आहेत. आणि आता तरी तुमच्या मनासारखं झालं ना बेगम साहिबा, असं विचारलं. काय दैव दुर्विलास असतो बघा. जे लोक खरे पराक्रमी असतात ते सैन्याशी लढतात हो, नागरिकांशी नाही लढत. यांनी काही नागरिकांची लढाई केली नाही. यांनी जे नागरिकांना भेकडपणे यांनी मारलं, बाहेर काढलं कुठलंच. आणि जे काय सैन्य रक्षणाकरता ठेवलेलं असतं गडीवर, यांच्या 20,000 25,000 पुढे 150 लोक काय टिकणार आहेत. तेवढी शहाजी राजांजवळ त्यावेळेला संख्या नव्हती सैनिकांची. आणि त्यामुळे त्यांनी सगळी वाताहत केली आणि बेगमेला सांगितलं. आणि बेगमेने या दोघाही अत्यंत निर्दयी हृदयाच्या, माणूस म्हणता येणार नाही, निर्दयी हृदयाच्या राक्षसांचा सत्कार तिने केला दरबारामध्ये. आणि त्यांना बक्षिस दिले. आणि अशा रीतीने शहाजी महाराजांचं एक फार मोठं स्वप्न अर्ध्यामध्येच भंग झालं. तरी सुद्धा ते ज्या वेळेला बऱ्हाणपूरहून वापस आले तर बऱ्हाणपूरला जाताना त्यांनी जिजाऊला त्यावेळी सिंदखेड राजा येथे मुद्दाम
पाठवले होते, कारण जाधवरावांच्या इथल्या 4 स्त्रिया जाधवराव आणि कुटुंबीय कापल्या गेल्यामुळे अचलोजी, रघुजी उर्फ फिरंगोजी आणि यशवंतराव आणि स्वतः राजे लखुजी राजे जाधवराव यांच्या स्त्रिया 4 सती गेल्या. आणि वडिलांना झालेलं दुःख मुलीला होणार नाही का? हो दुःख इतिहासकारांमध्ये अतिशय विक्षिप्त नोंदी लोकांनी लिहिलेल्या आहेत. त्याच्याकडे मी आपलं आज लक्ष वेधतो. काही इतिहासकार म्हणतात की लखुजी जाधवराव यांच्या कुटुंबाचा आणि भोसले कुटुंबियांचा खंडागळ्यांच्या हत्ती प्रकरणी जे वैर आलं ते शेवटपर्यंत तसंच राहिलं. मित्रांनो, अत्यंत जबाबदारीने सांगतो, अत्यंत खोटी बातमी. या ठिकाणी आपल्याला जेदे शकावली, सेतू माधवराव पगडी, इतिहासाचार्य राजवाडे, नरहर कुरुंदकर आणि रामसिंग भाट आणि सगळ्यात महत्वाचं मी मानतो ज्या माणसांनी कवी परमानंद ज्यांनी शिवभारत हा मोठा ग्रंथ लिहिला हो, त्या ठिकाणी उल्लेख आहेत की जिजामाता आपल्या माहेरी गेल्या तिथे भेटायला या लोकांना. त्यांचे जिजामाताचे काका जगदेवराव म्हणून, हे मुरार जगदेवाचा आणि या जगदेवांचा काहीही संबंध नाही मित्रांनो, लक्षात घ्या. हे जगदेवराव जाधवराव होते. हे जगदेवराव मुरारी जगदेव नव्हते. हे लक्षात ठेवायचं. तर आपले काका आणि एकुलता एक जो भाऊ राहिला होता बहादूरजी, जो दौलताबादला आपल्या आईच्या सोबत आणि आपल्या वहिन्यांसोबत रक्षण करण्याकरता जो थांबला होता, पद्धतच होती त्यावेळेला कबिलाचं समोर जवळ थांबायची एकानी कोणी पुरुषांनी. मग हे दोघं थांबले होते, हे दोघं वाचले. तर सांत्वना करता जिजाऊ त्यांनी शहाजीराजांना विचारलं, तुम्ही बऱ्हाणपूरला जाता, पुणे परगण्याचं सगळं स्थिर स्थावर तुम्ही केलेलं आहे, आणि मी जर समजा माहेरी जाऊन आली, पहा किती अदबीने विचारलं, जाऊ की नाही जाऊ याचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. माझ्या मनात इच्छा आली म्हणून मी धावत सुटली माहेराकडे असं नाही. तुमचं आणि त्यांचं जे वैर आलेलं आहे त्या निमित्ताने मी हे विचारते आहे, तुम्ही जर हुकूम दिला तरच मी जाईन, तुम्ही जर हुकूम नाही दिला तर माझं दुःख मी इथे गिळून टाकेन हलाहलासारखं. त्या शंकराने जसं कालकूट हलाहल कंठामध्ये ठेवलं, गिळून टाकलं, ते तसं मी करू शकेन, तुम्ही सांगाल. तर फार मोठ्या मनाचा माणूस होता हो. मला तर आश्चर्य हे वाटतं की जिजाऊनी विचारलंच कसं. ते दोघं एकमेकांना इतकं चांगलं ओळखत होते लहानपणापासून की त्यांच्या मनात काय आहे हे नुसते नजरेवरनं ती ओळखायची, आणि तिच्या मनात काय घालमेलं आहे हे नुसत्या नजरेने. अहो, जेव्हा नवरा बायको दोघंही जेव्हा मुरलेल्या लोणच्यासारखे मुरतात संसारात, जीवनात, आनंदात, दुःखात एकमेकाचे सहभागी असतात, त्यावेळेला असे प्रश्न कोणी, परंतु त्यावेळच्या चालीरीती आणि त्यावेळची मर्यादा स्त्रीची ही काही वेगळीच होती. आणि म्हणून जिजाऊनी विचारलं त्यांना की तुम्ही सांगाल ती दिशा, तुम्ही सांगाल ते करणे. यांनी सांगितलं की जा, आणि तुम्हाला सांगतो मी हे जे 5ही लेखक आहेत त्यांच्याशी सहमत आहे. शिवकथाकार
विजयराव देशमुख पण सहमत आहेत या मताशी. त्यांची त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे. फार मोठ्या व्यक्ती आहेत त्या सगळे. मी जे नावं घेतले ते सेतू माधवराव पगडे, शिवकथाकार विजयराव देशमुख, जे सध्या सद्गुरुदास महाराज म्हणून प्रचलित आहेत सध्या ते. त्याच्यानंतर ज्यांनी राजा शिवछत्रपती लिहिलं, त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात घराघरात शिवाजीराजांना पोचवलं, ते बाबासाहेब पुरंदरे, बलकवडे, या सगळ्या लेखकांनी. फक्त 5-6 लेखक असे आहे त्याच्यात सर जदुनाथ सरकार यांनी विपरीत लिहिलंय की दे हॅड एनिमिटी ऑल द टाइम, बोथ द फॅमिलीज नेवर मेट एनी टाइम आफ्टर दॅट कॉन्फ्लिक्ट. अत्यंत चुकीचं. याचं कारण सांगतो मित्रांनो. सर जदुनाथ सरकार अनुभवाने इतिहासकार म्हणून जरी किती श्रेष्ठ असले तरी त्या माणसाला, बंगाली होता तो, त्याला मराठी आणि संस्कृतची एवढी जाणकारी नव्हती. आणि त्यांचे जितकेही वादग्रस्त जे विधान आहेत सर जदुनाथ सरकारचे किंवा राजवाड्यांचे, यांनी ग्रँट डफनी जे लिहिलं ते खरं मानून चालले, म्हणून असे विधानं यांच्याकडनं आलेत. म्हणून मित्रांनो लक्षात घ्या की मुलगा आणि मुलगी ज्या कुटुंबात असतात त्याच्यात एखाद्या वेळी मुलगा आपल्या आईवडिलांना विसरू शकतो, आपल्या घरच्या लोकांना विसरू शकतो, परंतु मुलगी जी असते ती सदैव आपल्या माहेरची, आपल्या माहेरच्या अंगणाची, आपल्या माहेरच्या अनेक गोष्टींची, आपल्या माहेरच्या जिव्हाळ्याची, आपल्या माहेरच्या आपुलकीची आणि आपल्या माहेरच्या माणसांची तिला एखाद्या वेळी नाही, तिला सदैव तिच्या मनात ती आठवण जागृत असते मित्रांनो. आणि म्हणून आमची जिजाऊ त्यावेळेला तिथे गेल्या होत्या. आणि जेव्हा हे पुणे जाळल्याची याच्या खबरा तिथे गेल्या त्यावेळेला जिजाऊ पुण्याहून निघाल्या आणि राजे बऱ्हाणपूरहून तातडीने निघाले. आणि चक्षुव सत्यम म्हणतात, तर ते स्वतः ते जेव्हा पुण्यामध्ये आले त्यावेळेला अत्यंत विषण्ण मनाने आले ते आणि हताश होऊन बसले. पुन्हा कुठल्याही ठिकाणी न करता पिंपळाच्या पारावरती शहाजीराजांनी सभा घेतली हनुमानजीच्या मंदिरापाशी. कुठे घेणार हो, सगळंच तुमचं लुटून नेलेलं आहे तर जागा कोणती. म्हणूनच हनुमानजींना संकट मोचन म्हटलेलं आहे बघा. त्या हनुमानजीचा पार जो आहे तिथला वाड्याच्या जवळ त्यांच्या हनुमानजीचं मंदिर होतं छोटं, तिथे मोठा पिंपळाचा पार होता. तिथे आपले पुन्हा सगळे सरदार दरकदार बोलवले आणि आता पुढे काय करायचं. सगळ्यांचे ओठ भावना वेगाने थरथरत होते. एवढा विनाश पाहिल्यानंतर कोण काय अहो शब्द फुटू शकतो का हो माणसाच्या तोंडात. दुःखच दुःख, दुःखाचे पहाड, विनाश. आणि ज्या नागरिकांनी सगळ्यात मोठं दुःख त्यांना होतं की ज्या नागरिकांनी आमच्या भरोशावर, आमच्या पराक्रमावर विश्वास ठेवून कराचा भरणा आम्हाला केला, त्याच्या बदली त्यांना काय मिळालं. गाढवाचा नांगर, जंग लागलेली, गंज आलेली पहार, त्या पहारीला लटकवलेले फुटक्या कवड्या, फाटकी चप्पल आणि चिंध्यांची माळा. किती वाईट वाटलं असेल मित्रांनो त्यावेळेला. हे सगळे सुन्न बसले होते आणि काय करायचं. तर त्याच वेळेला शहाजीराजे वापस आलेले आहे ही खबर रणदुल्ला खानला लागली आणि तो बेगमेची परवानगी न घेता आदिलशहाचा मोठ्या मनाचा सरदार रणदुल्ला खान तो मोठ्या वेगाने शहाजीराजांच्या त्या सभेच्या मध्ये आला. त्यांनी काही कुठलीही परवानगी घेतली नाही. मी येणार आहे हेही कळवलं नव्हतं. स्वतः बरोबर त्याचे 2च सरदार त्याच्या बरोबर होते, दर्या खान
ते आलेत तिघे. बाकीच्यांनी तर कुर्निसात केले शहाजीराजांना, त्या पराक्रमी राजाला. रणदुल्ला खान जवळ आल्याबरोबर रणदुल्ला खाननी शहाजीराजांना आपल्या मिठीत घेतलं. बरखुरदार हे शब्द आहेत रामसिंग भाटांनी लिहिलेले. बरखुरदार ते म्हणाले शहाजीराजांना, आप हमारे दोस्त के लड़के नहीं हैं, आज तो आप हमारे फर्जंद है. फर्जंद म्हणजे मुलगा. आपके आगेवानी करने मैं आया हूं. मैं जो कहूंगा वो ठंडे दिमाग से, बिल्कुल ठंडे दिमाग से सोचना. ये जो आज हुआ ये तो सियासत की बात है. सियासत म्हणजे राजकारण. व्यक्तिगत हे काही नसतं. व्यक्तिगत तुम्ही घेऊ नका हे रणदुल्ला खाननी सांगितलं. ते म्हणाले, मला माहित आहे की तुमच्या जोड्यात किंवा तुमच्या मोजड्यांमध्ये मी आज असतो तर माझ्याही मनात सुडाचीच भावना आली असती, परंतु असं करू नका. माझी विनंती आहे, कुठलाही किंतु कुठलाही अंदेशा मनात न ठेवता, माझ्यावर तर तुमचा भरोसा आहे. मी तुम्हाला पहिलेपासून लहानपणापासून काकासारखं ओळखतो, काकासारखंच तुम्हाला वागवलेलं आहे. निजामशाहीत असताना तुमच्या विरुद्ध लढतानाही मला माहित होतं तुम्ही किती पराक्रमी आहेत ते. आणि तुमचं दिल साफ आहे, माझाही दिल साफ आहे. बेगमेचा कसाही असो, बेगमेने कोणीतरी कान फुंकल्यामुळे हे केलं असो, मी सांगितलं असल्यानंतरही त्यांनी हे केलं हे तुम्हाला लोक सांगतीलच. तर माझं ऐकाल तर सध्या तुम्ही जसे आहे तसे न राहता आज माझ्या घरी चला विजापूरला. माझ्या महालात तुमची सगळ्या कबिलेची आणि तुमची व्यवस्था करतो. आणि तुम्ही आदिलशाहीचे नुसते मनसबदार नाही, तुम्ही अत्यंत मोठे दरबारी व्हा. आणि ती गोष्ट मी करून दाखवीन. फक्त तुमचा राग, अपमान आणि जो मनस्ताप तुम्हाला झाला आहे या सगळ्यामुळे, ये तो ईट और पत्थरों के जुमले रहते हैं, गिरने दो इनको, गिरने दो, इससे भी अच्छे बनाएंगे. लेकिन आप हमारे साथ चलो, हम पे भरोसा करेंगे आप, ये मुझे मालूम है. और ठंडे दिमाग से सोचो, 10 दिन के बाद, 15 दिन के बाद मैं फिर से आपसे मुलाकात करूंगा. आपकी रजामंदी हो तो आपको साथ में ले जाऊंगा. रजामंदी नहीं है तो देखेंगे क्या कर सकते हैं फिर से. त्यांनी जवळ घेतलं शहाजीराजांना, खूप समजवलं. अगदी खरोखर एखाद्या काकानी आपल्या पुतण्याला जितक्या प्रेमाने समजावं. मित्रांनो, आज अजून एक सांगतो, जे पुतणे असतात ते आपल्या वडिलांपेक्षा आपल्या सख्या काकांशी किंवा सख्या मामाशी ते मित्रासारखे असतात. मित्रांमध्ये दोन कधीच देणं घेणं नसतं, म्हणूनच मैत्रीचं नातं टिकून असतं बघा. तसंच हे काका पुतण्याचं नातं होतं यांचं. तो मुसलमान धर्माचा, हे सिसोदिया, पण नातं काका पुतण्याचं. आणि शहाजीराजे झुकले त्यांना. ठीक है, सोचता हूं. जाताना रणदुल्ला खाननी म्हणालं, हमारी बहू कहाँ है, मुझे पता है, उनको आने दो, उनकी भी सलाह लो, वो आपको हर वक्त बेहतरीन सलाह देंगी, उसकी सलाह जरूर लेना. जिजाऊ मातांनाही अतिशय संयम होता, अतिशय धोरणी त्या होत्या. आणि 5-6 दिवसांनी त्याही तिथे आल्या. आणि त्यांनी शहाजीराजांना काय सल्ला दिला की, महाराज, जोपर्यंत आपलं स्वतःचं सैन्य बळ या पाची शहांच्या तुल्यबळ होत नाही तोपर्यंत आपण शांत राहू. आणि ज्या वेळेला ती परिस्थिती येईल
त्यावेळेला मग आपण पुन्हा उठाव करू असं जिजामाता त्यांना बोलल्या. आणि त्याच वेळेला मल्हारराव उपाध्ये, गोमाजी पानसंबळ यांनी शहाजीराजांना सल्ला दिला. या मल्हारराव उपाध्ये भटाची पत्नी जी होती ती हुशार होती. अहो, त्या काळच्या बायका हुशारच असायच्या. त्यांनी जिजाऊला पाहिल्याबरोबर ओळखलं की जिजामाताचे पाय जड झालेले आहेत. त्यांनी मल्हाररावांना सांगितलं की शहाजीराजांना तुम्ही आज सल्ला द्या. तुम्ही मोगलाईत जा, कुठेही जा, तुमचे राजकारण आम्हाला समजत नाहीत, तुमच्या लढाया आम्हाला बायकांना समजत नाही, जिजाऊला समजतात. मला हेच सांगायचं आहे म्हणे की ज्या परिस्थितीत ती आहे त्या परिस्थितीत आम्ही बायकाच ओळखू शकतो. तर मल्हारराव, आता पुरुषांचं लक्ष, पुरुषांच्या काही गोष्टी खरोखर लवकर लक्षात येत नाही. हो, जे डोक्याने मठ्ठ असतात लवकर नाही लक्षात येत. ज्या गोष्टी बायका चतुर असतात, बायकांच्या ज्या गोष्टी लक्षात येतात त्या पुरुषांच्या लक्षात येत नाही. मल्हाररावांनी शहाजीराजांना सांगितलं, राजे, आपण जिजामातांना कुठेतरी विश्वासाच्या, अत्यंत विश्वासू ठिकाणी आपण खबरदारीने ठेवू. तर शहाजीराजे त्यांना म्हणाले, का हो म्हणे भट उपाध्ये गुरुजी, तुम्ही म्हणे मल्हारराव, तुमचं नाव मल्हार आहे आणि तरी तुम्ही म्हणे अशा या फौजेच्या विध्वंसाला घाबरून गेले. तुमचा आमच्या तलवारीवरचा विश्वास उडाला का? ते म्हणे, राजे, ती बात तशी नाही आहे म्हणे. तुमची तलवार तळपतच राहील तुम्ही आहात तोपर्यंत. गोष्ट जरा खाजगीतली आहे. काय गोष्ट आहे म्हणे? तर त्यांनी जिजाऊंची परिस्थिती सांगितली की आपण राजे पुन्हा वडिलकीचा मान तुम्हाला मिळेल या परिस्थितीत जिजाऊ आहेत. मग एकदम त्यांचा खळखळ चेहरा उतरला की अरे, ही गोष्ट आपल्याला माहीतच नव्हती. त्यांना खूप आनंद झाला आणि ते म्हणे, ठीक आहे, आपण यांची व्यवस्था करायची. मग मंत्रणा झाली की जिजाऊला शेवटी ठेवायचं कोणाकडे आणि कुठे ठेवायचं. हो, कुठला भाग सुरक्षित आहे, कुठल्या ठिकाणी जिजाऊला ठेवायचं, त्यांच्या सोबतीला कोण राहील. आणि असा खल सुरू झाला आणि एक नाव समोर आलं. ते नाव समोर आल्यावर सगळ्यांनी त्या नावाला अत्यंत आनंदाने सहमती दिली. पण सहमती देण्याआधी सगळ्यांचं मत असं होतं की एकदा तुम्ही त्यांना विचारून पहा, त्या माणसाला, तो किल्लेदार आहे आणि त्याच्या गळावर, त्याच्या अखत्यारीमध्ये तो माहेर वाशिण म्हणून जिजाऊला ठेवून घेईल का? कोण होता हो हा माणूस की ज्याचं नाव शहाजीराजांच्या डोळ्यासमोर आलं आणि सगळ्यांनी आणून दिलं? या अतिशय सुपा एवढं हृदय असणाऱ्या माणसाचं नाव होतं. सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावं असा वृत्तीचा तो माणूस होता. त्या माणसाचं नाव विजयराव सिधोजी विश्वासराव, जो शिवनेरी किल्ल्याचा गडकरी होता, जो किल्लेदार होता त्या शिवनेरीचा, आणि तो त्याच्या अखत्यारीत होता किल्ला. आणि हा कोण होता? नातेसंबंधात होता. तो काही परका माणूस नव्हता. पण कधी कधी नातेसंबंधात असूनही नाव समोर यायला वेळ लागतो. तसे शहाजी महाराजांचे झाले. ते म्हणे, चला, त्यांनी विश्वासाचा माणूस म्हणून गोमाजी पानसंबळ शिवनेरीवर तबडक 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 चौकूर घोडा उधळत गेले. त्यांच्याशी सल्लामसलत केली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही हा प्रश्न विचारून माझा अपमान करता.
अरे मी आणि शहाजी राजे मान मर्तबानी जरी आमच्यापेक्षा मोठे असले तरी शहाजी राजे माझे व्याही आहेत. हे सिद्धोजी राजे म्हणजे शहाजी राजांचे मोठे चिरंजीव संभाजी यांचे सासरे आणि यांची मुलगी संभाजी राजांना म्हणजे शिवाजी राजांच्या मोठ्या भावाला दिलेली होती. तर असे फार कमी उदाहरण सापडतात की व्याह्याच्या मदतीला येतो आणि इथे त्यांनी सांगितलं की जरूर तुम्ही, हा माझा बहुमान आहे, माझ्या किल्ल्याचा बहुमान आहे की सिसोदियाचा वंशज माझ्या किल्ल्यामध्ये जन्म घेणार आहे, हे मला अत्यंत भूषणावह आहे आणि याची कुठलीही तुम्ही मनाला तोशीच देऊ नका. कुठल्याही तऱ्हेचं ओझं उपकारांचं तुमच्या अंतःकरणावर ठेवू नका आणि आनंदाने त्या अत्यंत पराक्रमी मातेला माझ्या इथे घेऊन या. आम्ही हिंदीत म्हणतात सारखे बलपे चलेंगे, एवढा आनंद मला होईल त्यांना जो तुम्ही माझ्या इथे घेऊन आलं. आणि शहाजीराजांनी तयारी केली, जिजामाताला समजवलं. जिजामाता विचारलं की तुमची आज्ञेप्रमाणे एक वेळ असं वाटलं होतं शहाजीराजांना की जिजामाताला सिंदखेडला ठेवलं तर काय हरकत होती, पण बाकीच्या सरदारांनी विरोध केला की सिंदखेड राजाशी दौलताबादचं वैर आहे खूप आणि त्या निमित्ताने अजून कुठल्या दृष्टीने त्यांच्या जीवाला आणि येणाऱ्या बाळाच्या जीवाला कुठल्याही तऱ्हेचा धोका आपल्याला पत्करायचा नाही आहे. शहाजीराजांना ही मसलत पटली. इथे कुठलीही तुलना मी करत नाही आहे, पण जसं वसुदेवानी श्रीकृष्ण भगवान सुरक्षित राहावे म्हणून रातोरात न थांबता गोकुळामध्ये जाऊन यशोदेच्या तिथे ठेवलं होतं, तसं शहाजीराजांनी त्याच्यापेक्षा मोठं काम केलं. त्यांनी कृष्णाला नाही, त्यांनी देवकी सकट कृष्णालाच तिथे नेलं बघा, सिंदखेड याला शिवनेरी किल्ल्यावर. आणि शिवनेरी किल्ल्यावर ते सगळे पोहोचल्यानंतर त्यांचं जे काय स्वागत झालं त्याचं वर्णन करायला माझे शब्द थिटे पडतात. त्या विजयराव सिद्धोजी विश्वासराव हे संपूर्ण नाव किल्लेदाराचं, त्यांना तर आनंद गगनात मावेना असा झाला होता. आणि त्यांनी सांगितलं जिजामाताला आपल्या मुलीसारखं, कारण ते वयाने शहाजीराजांपेक्षा पुष्कळ मोठे होते आणि जिजा त्यांना मुलीसारखीच होती. म्हणजे मुली, आज तुझा बाप जरी जिवंत नसला, कदाचित त्या इतमामानी, कदाचित त्या वैभवानी, कदाचित त्या यानी मी तुझी वज ठेवू शकणार नाही, येणाऱ्या वंशाची वज ठेवू शकेन की नाही, पण हा चिंता नको करू. या गड्याच्या जवळ तितका पैसा नसला, तितका अडका नसला तरी मी किल्लेदार आहे. तुझं संरक्षण आणि तुझं माहेरपण लक्षात घ्या. त्यांनी काय म्हटलेलं आहे, अहो असं बोलायला मोठं सुपा एवढं हृदय लागतं राजो. आजकाल कोणी कोणाचं करत नाही, व्यायाचं करत नाही, कोणीच कोणाचं करत नाही. पण त्या माणसाने म्हटलं की तुम्ही काळजी करू नका, तुला संरक्षण तर देईलच, पण तुझं माहेर पण करील. अहो याच्यात त्याच्यातला बाप दिसून आला आणि शहाजीराजे खडी साखरेसारखे त्या दुधामध्ये त्यांच्या विरघळले आणि ते म्हणे ठीक आहे, धन्य झालो मी, आणि नंतर खबर घ्यायला आम्ही येऊच. आता मला शहाजहान बादशाहनी ला मी जे पत्र पाठवलं होतं त्याचं उत्तर काय आलं आहे
हे मला जाऊन पाहायचं आहे. आणि आता मी निश्चिंत मनाने रणदुल्ला खानच्या हवेलीत जाईन आणि तिथे विचार विनिमय करू पुढे काय होतं. आणि शहाजीराजांनी त्यांच्या मनावरचं मनमन ओझं जे होतं की जिजाऊला कुठे ठेवायचं हा त्यांचा प्रश्न मिटला. आणि जिजाऊला सुद्धा भरून आलो. एखाद्या मुलीचे वडील गेले असताना एखादा मोठा म्हातारा माणूस ज्या विश्वासाने तिला जवळ घेऊन धीर देतो त्यामुळे तिलाही खूप भरून आलं. आणि ती म्हणाली त्यांना की मी तुम्हाला आता बाबाच म्हणेन. माझ्या बाबांना तर मला राजे म्हणावं लागायचं पण तुम्हाला माझी ती इच्छा आज पूर्ण होईल की मी तुम्हाला यापुढे बाबाच म्हणेन. आणि अशा रीतीने शहाजीराजांनी आपलं सर्वस्व जे होतं माणसाच्या आयुष्यात सर्वस्व काय असतं हे संपत्ती वगैरे नसते कधी. हे सर्वस्व नसतं माणसाचं. त्यांना समाधान पावले ते एक त्या समाधानाचा एक कबीराचा दोहा उद्धृत करतो. सगळ्यांनी ऐकावा तो अतिशय महत्वाचा आहे. हे जे संत लोक असतात जसे तुकाराम महाराज म्हणून गेले आमच्या घरी शब्दांचीच रत्ने शब्द हेच रत्न असतात तसे कबीर सांगून गेलेत. शहाजीराजांना जे समाधान झालं त्याच्याबद्दल मी बोलतो आहे. समाधानी पावले ते. तर कबीर महाराज म्हणतात ऐकून घ्या. अजधन गजधन हयधन रतनधन कंचनधन सब सुमरीन समान जब पावई. लक्षात घ्या हिंदी शब्द आहे. जब पावई संतोष धन बाकी धन धुरी समान. म्हणजे समाधान ज्या दिवशी मिळतं त्या दिवशी बाकीचे हे तुमचे अलंकार सोनं नाणं रत्न हे सगळं धुरा समान असतं. मित्रहो एवढं बोलतो आणि आजच्या या पुष्पाला विराम देतो. विराम देण्याआधी आपल्या माझ्या स्वतःच्या नेहमीच्या प्रघाताप्रमाणे महाराजांची आरती म्हणतो आणि आजचे हे पुष्प नंतर समाप्त होईल. महाराजांचं स्मरण करतो सदैव आणि सुरू करूया. इंद्रजिमी जंब पर वाडव सुअंब पर रावण सदंब पर रघुकुल राज है रघुकुल राज है. पवनवरी वाह पर संबुरती नाह पर जो सहस्त्र बाह पर राम द्विज राज है राम द्विज राज है. दावद्रम दुंड पर दावद्रम दुंड पर चीता मृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृग राज है जैसे मृग राज है. तेजतम अंश पर तेजतम अंश पर कादजिमी कंस पर क्यों म्लेच्छ बंश पर शेर शिवराज है शेर शिवराज है. बोला शिवाजी महाराज की जय. जय श्री कृष्ण. शुभम भवतु.